नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथे ढगफुटी, अकोला रोडवरील पूल वाहून गेल्याने अनेक गावाचा संपर्क तुटला। दिनांक 18 रोजी सकाळपासून संततधार पाऊस चालू असल्यामुळे देऊळगाव साखरशा नदीकाठावरील सर्व शेती पुन्हा खरडून गेली असून निसर्ग दुसऱ्या वेळेस कोपला आहे। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट सावरते, तोच दुसरे संकट निसर्गाचा पुन्हा कोप झाला आहे। नदीकाठच्या सर्व शेती खरडून गेल्या असल्यामुळे आणि शेतकऱ्यांवर आसमानी संकट आल्यामुळे देऊळगाव साखरशाचे शेतकरी हवालदिल झाले आहेत। देऊळगाव साखरशा ते उमरा रोडवर अनेक रुपये खर्च करून पूल बांधला गेला होता। तो पूल दुसऱ्या पाण्यातच वाहून गेला आणि अनेक गावाचा संपर्क तुटला आहे। शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे देऊळगाव साखरशावरून अनेक कावडधारी गोमेधर येथे पाणी आणण्यासाठी जात असतात। पाणी घेऊन परत निघाले असता जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे कावडधारी गोमेधर येथे स्थान मांडून आहेत, कारण आजूबाजूच्या सर्व नद्यांमुळे रोडवरून पाणी वाहत आहे व ते जाग्यावरच थांबलेले आहेत। अजूनपर्यंत पाणी थांबलेलं नाही। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी दशरथ गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।